2 वडापाव घेतलेत. मग गाईज लई दिवसानंतर भेटलो. सो हे गाईज, तर स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आपला ब्लॉग असा होणार की आज आपल्याला जायचं गाईज बाहेर, आणि आता सध्या पण आपण बाहेरच आहे बघू शकता. सो बघा तुम्ही फक्त आपला ब्लॉग कंटिन्यू करा. सो चला आता निघूयात आपण. बाय बाय. सो फायनली गाईज आपण आलो आहे कारखान्यावर. बघू शकता तुम्ही, बाई साखर कारखाना आहे. चला इथून पण कुठतरी जायचं आहे. मामा आले तर बघू शकता. काय म्हणले, चला गाईज डबल इथून जायचं कुठतरी. चला तीर्थपुरीला जायचं गाईज. सो तुम्ही फक्त आपला ब्लॉग कंटिन्यू करा. तर आता निघूयात, भेटू आपण डायरेक्ट तीर्थपुरीमध्ये. फायनली गाईज आलो आपण टँकीमध्ये. सो बघू शकता. सो गाईज काम झालं आपलं. झालं का मामा? सो गाईज काम वगैरे झालं आहे आपलं. गाडी कुठे? चला एक्स्ट्रीम त्या कामासाठी आज तुम्ही काम तर झालं गाईज. बघू आता कुठे जायचं तर. गाईज चला भैया, चला आता काहीतरी खाऊ गाईज. तुमच्या भावाची गाडी. शाबास बेटा. सो गाईज मामानं 2 रगडे खाल्लेत आणि मी एकच खाल्ला, कारण मला आवडत नाही जास्त ते, त्यामुळे खाता. सकाळपासून उपाशी लागली होती पण एकच खाल्ला. चला भेटू आपण. सो गाईज आता नाश्ता करून निघालो आपण आता. ब्लॉग आपला कंटिन्यू करा. बाय गाईज. आपण तीर्थपुरीला आलतो आणि आपला मित्र पण इथंच राहतोय. सो त्याला आता मामानं कॉल केला. काय बोलतोय काय नाही बघा. म्हणजे तुला सांगतो, अण्णा भाऊ साठ्याची जी मूर्ती आहे ते चौक तिकडे मोहर का आपला. हा हा बर बर चालते चालते. कुठे कुठे देऊ गाईज, त्याला भेटू आपण. मोरच येतो. चलो चला गाईज. आता लई दिवसानंतर भेटायला गाईज तो. काय रे भावड्या. मग अभिषेक व्हिडिओज काढतात काय? हम तो छोटे लोग हैं, हम तो सिर्फ वीडियो ही बना सकते हैं. मग गाईज लई दिवसानंतर भेटलो. कसं वाटलं? A few moments later. किती वाजली? म्हणजे डायरेक्ट किती वाजली? 2:10 झाली. सो गाईज चला आता निघू आपण घरी. आपण 1:30 वाजता आलतो आणि आता वाजले 3. तो लई टाइम बसलो आता. चला घरी निघू. चला अभिषेक येऊ का? भेटू का? टाइम भेटला तर भेटू. तो चला गाईज. अभिषेक चला मामा येऊ का? सो गाईज मामानं तिथं रोज बरगडे खाल्ले होते. मी एकच खाल्ला होता. थोडी भूक लागली आहे. 2 वडापाव घेतलेत. घेतला मामा डबल एक रगडा घेतला. ते कसं आहे रगडा? बराबर नाही काय, बराबर नाही वाटला माझ्या मामा. ओ भाई मारो. मामा खातात रगडा, मी खातो वडापाव. सो फायनली गाईज आलोय आता मी घरी. बघू शकता तुम्ही. तर भाई सकाळपासून नुसता बाईकवर आहे मी. इतका कदरलो ना भाई मी, काय सांगू तुम्हाला आता.
सो असो, तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला.